आज आपण पाइनॲपल केक बनवत आहे। बघूनच वाटत आहे खूप छान बनलेला आहे, तसाच खाण्याकरता पण छान बनलेला आहे आणि खूप जास्त साहित्य वापरलेलं नाही आहे। म्हटलं चला आज स्वीट डिश बनवूया। इथे मी केक बनवायचं रेडीमेड प्रीमिक्स वापरलेला आहे। 1 कप घेतलेला। यामध्ये पोहा खाच्या चमचनी 2 चम्मच तेल टाकूया। 2 चम्मच तेल घेत आहे। आता आपण थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घेऊया। सोपी आहे बनवण्याकरता। 3 ते 4 साहित्यामध्ये छान असा केक बनवून तयार होतं आणि एकदा साहित्य आणले की ते आपण पुन्हा पण केक बनवण्याकरता किंवा पेस्ट्री बनवण्याकरता वापरू शकतो। छान असं प्रीमिक्स मी पाणी टाकून मिक्स करून घेत आहे। मिश्रण बनवून घेत आहे केक बनवण्याचे। छान असं मिश्रण बनलेलं आहे। इथे आपण पाइनॲपल इसेन्स वापरू शकतो। नसेल तर आपण व्हॅनिला एसेन्स वापरलं तरी चालेल। 1-2 बूंद टाकलेला, याने काय होतं पाइनॲपलची चव पण येतं आणि कलर पण येतं। छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपण पाइनॲपल एसेन्स टाकलेला आहे तो पूर्ण मिश्रणला लागायला पाहिजे। बघा छान असं केक बनवण्याचं मिश्रण बनवून तयार आहे। केक बनवण्याचा गोल आकाराचा पॅन घेतलेला। नसेल पॅन आपण कुकरमध्ये आपण भात वरण बनवत असतो तो डब्बा घेतला किंवा गोलसर डब्बा घेतला तरी चालेल। याला आधी तेल लावलेलं आणि नंतर मी मैदा टाकत आहे। मैदा छान पूर्ण पसरवून घेऊया, जेणेकरून पूर्ण पॅनला लागायला पाहिजे। उरलेला मैदा जो होता तो मी बाजूला काढून घेतलेला। बघा छान असं तेल लावलेलं नंतर मैदा लावलेला पूर्ण पॅनला लागलेला आहे। आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते मिश्रण यामध्ये टाकूया। छान असं मिश्रण मी टाकून घेत आहे आणि 3दा टॅप करूया, जेणेकरून यामध्ये बबल्स नाही राहायला पाहिजे। बाजूला मी प्रीहीट होण्याकरिता कढई ठेवलेली। मी आधी मीठ टाकलेलं आहे, नंतर एक प्लेट ठेवलेली। यावर आता आपण केक बनवण्याचा पॅन ठेवून देऊया। मीडियम गॅसवर छान असं मी केक शिजवून घेतलेला आहे। केक शिजला की नाही, केकचा बेस तयार झाला की नाही ते कसं ओळखायचं? मी चाकूला काहीच चिकटत नाही आहे, म्हणजे समजायचं की आपला केकचा बेस बनवून तयार आहे। आता मी केक काढून घेतलेला सहज निघत असतं, कारण आपण तेल आणि मैद्याचा वापर केलेला आहे। कट देऊया आणि आपण 2 भागमध्ये केकला कापून घेऊया। कट दिलेला चाकूच्या सहाय्याने आता आपण धागा घेऊया आणि 2 याच्यामध्ये कट 2 पार्ट करून घेऊया। छान बनलेला आहे। बेस छान बनला की बाकी आपल्याला व्हिप क्रीम वगैरेच वापरायची आहे। खूप कमी साहित्यामध्ये छान असा केक बनवून तयार होतो। खूप सोपी आहे बनवण्याकरिता। धागा घेतलेला, धाग्याने छान असा 2 याच्यामध्ये भाग करून घेतलेले आहे। पूर्ण दाखवत आहे, जेणेकरून तुम्ही बनविणार तर छान असा केक बनवून तयार होणार। छान बनलेला आहे केक, नक्की बनवून बघा। आणि आपण एकदा व्हिप क्रीम आणली तर तिला सहज 2 ते 3 महिने पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची। छान अशी क्रीम राहत असते। इथे मी पोहा खाच्या चमचने 1 चम्मच साखर घेतलेली, यामध्ये पाणी टाकूया। आपण साखरचा सिरप बनवून घेऊया। बघा इथे मी व्हिप क्रीम घेतलेली आहे। छान असा डब्बा मी खोलून घेतलेला आणि जेव्हा आपण केक बनवणार तर व्हिप क्रीम आधीच बाहेर काढून ठेवायची, जेणेकरून काय होणार, आपण
बीटरनी मिक्स करणार तर बर्फ राहणार नाही, त्याला आईस राहणार नाही, म्हणून आधीच काढून घ्यायची. ज्या प्रमाणात मला व्हिपक्रीम लागत आहे मी काढून घेतलेली आणि पॅक करून छान असा फ्रीजरमध्ये व्हिपक्रीम ठेवून दिलेली आहे. सहज आपण 2 ते 3 महिने ही व्हिपक्रीम आपल्या फ्रीजमध्ये छान राहत असते. पॅक करून ठेवायचं. याप्रमाणे पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवून दिलेली आहे. जिथे बर्फ बनत असते त्या जागी ठेवायचं. व्हिपक्रीम घेतलेली, बीटर घेऊया आणि बीटरने छान अशी व्हिपक्रीम मी दाखविणार याप्रमाणे आपल्याला छान अशी व्हिपक्रीम मिक्स करून घ्यायची आहे. व्हिपक्रीम छान अशी मी बनवून घेतलेली आहे. क्रीम छान बनली तर आपला केक पण छान बनतो आणि बेस छान बनायला पाहिजे. खूप सोपी आहे बनवण्याकरता. मी बनविला, माझ्या घरी सगळ्यांना आवडला. म्हटलं चला आज व्हॅलेंटाईन डे आहे, काहीतरी घरीच छान अशी स्वीट डिश बनवूया. तर केक तर सगळ्यांना आवडत असते. सोप्या पद्धतीने आज आपण पाईनॲपल केक बनवत आहे. व्हिपक्रीम छान असे बीटरने बघा याप्रमाणे मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला बीटरचा वापर करून. आता आपण केकचा बेस होता त्याला 2 पार्टमध्ये करून घेतलेला आहे. साखरचा सिरप बनवलेला ते यावर टाकूया आणि नंतर आपल्याला व्हिपक्रीम लावायची आहे. पूर्ण लावायचं साखरचं सिरप, नंतर मग व्हिपक्रीम लावूया आणि आपण इथे व्हिपक्रीम लावूया. मी इथे क्रीमचा जास्त प्रमाणात वापर करत आहे. कमी प्रमाणात केला तरी चालतं किंवा आपण इथे व्हिपक्रीमचा कमी ते जास्त प्रमाण करू शकतो. घरच्यासाठी बनवत आहे, तुम्हाला आवडत असेल तर व्हिपक्रीमचा जास्त प्रमाणात वापर केला तरी चालेल. मला व्हिपक्रीम खूप आवडत असते म्हणून मी इथे जास्त प्रमाणात व्हिपक्रीमचा वापर केलेला आहे. इथे आपण पाईनॲपल क्रश वापरत आहे. तुम्हाला पाईनॲपल भेटणार त्याचं पण पाईनॲपल क्रश घरी बनवू शकतो. मी इथे एक पाईनॲपल क्रशची बॉटलच आणलेली आहे, कारण आज मी पाईनॲपल केकच बनवायचा होता म्हणून मी पाईनॲपलचा क्रशची बॉटल विकत आणलेली. तो क्रश यावर टाकूया म्हणजे काय होणार, पाईनॲपलचा जो केक आहे त्याला छान पाईनॲपलची चव येणार. वरून मी पाईनॲपल क्रश टाकलेला आणि दुसरा जो भाग होता केकचा बेस जो होता त्याला उलटा ठेवायचा आणि याप्रमाणे ठेवायचा. म्हणजे काय होतं, कडक भाग जो असतो तो आपल्याला खाली छान असा खालचा भाग वरती करायचा आणि वरचा भाग खाली टाकायचा. याप्रमाणे वरून पुन्हा साखरचं सिरप लावून घेतलेलं आणि व्हिपक्रीम लावून घेत आहे. छान असं पूर्ण केकला व्हिपक्रीम लावूया. म्हटले चला खूप कमी साहित्यामध्ये बनवत आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बनवत आहे, घरच्यासाठी बनवत आहे म्हणून एक छान अशी केक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. खूप जास्त फिनिशिंग वगैरे नाही केलेली, कारण मी केक बनवण्याकरता खूप कमी साहित्य वापरलेलं आहे. पण एकदा घरी बनवले तर अधिकच छान. आणि एकदा साहित्य आणले की आपण ते पुन्हा पण वापरू शकतो. खूप सोपी आहे केक बनवण्याकरता, नक्की बनवून बघा. छान अशी मी व्हिपक्रीम लावून घेत आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसं बनलेलं आहे. मी बनवलेला केक माझ्या घरी बाळाला तसेच माझ्या हजबंडला खूप आवडलेला. खूप कमी साहित्यामध्ये बनवलेला आहे. सोपी आहे बनवण्याकरिता. आपण पाईनॲपल क्रश आणलेला आहे तो यावर टाकूया. म्हटलं चला व्हॅलेंटाईन डे आहे तर आज आपण घरीच छान असा केक बनवूया. आणि पाईनॲपल केक खाण्याकरता खूप छान लागत असतं. बघूनच वाटत आहे छान बनलेलं आहे, तसंच खरंच केक खाण्याकरता खूप छान बनलेला आहे. आणि घरी एकदा साहित्य आणलं ते आपण पुन्हा पण वापरू शकतो. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. बाय बाय.